बाई इतका वेळ झाला तरी यांचं याचा पत्ता नाही. कामाच्या ठिकाणी 10 लागते पण इतका वेळ 12:30 वाजले तरी यांचं याचा पत्ताच नाही. अधिक आहे. बापरे राणी, अधिकही झोपली नाही का? झोपून राहा लागत होतं, माझी वाट पाहत बसली का? कशी झोप लागणार ना? तुम्ही इतका वेळ झाला तरी आले नाही, मला कसं करमणार आहे का? माझा डोळाच नाही लागत होता म्हणून मी झोपली नाही. काय हो हे तुमचा रोज 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 तुम्ही किती उशिरा येते. अरे राणी, कसं झालं, शॉपमध्ये खूप काम होतं, माल वगैरे लावायचा होता म्हणून वेळ होऊन राहिला एवढ्यात. सॉरी ग, खूप वेळ झाला, मी समजू शकतो ग तुला. हो नुसतं तुम्हाला खूप वेळ होऊन राहिला. पहिले तरी तुम्ही माझ्यासोबत फोनवर बोलताना घरी राहायचे अशा वेळेस. आता तर कशाच घरी राहत नाही. किती वेळ होते तुम्हाला? एवढ्यात कामाचा ताप खूप वाढला म्हणून. आपलं शॉप मोठं झालं त्याच्यामुळं कसं जबाबदाऱ्या खूप वाढल्या आणि कामही खूप वाढून गेलं. सर तुम्हाला मग आता कामात गुंतले तर मग काही भानच नाही राहिला वेळेचं, आहे ना? राणी, आता तू मला अशी बोलायला लागली का? आता कसं कामाचा व्याप वाढला म्हणून असं काही होऊन राहिलं, नाही तर मीच तर वेळेवर येतो. चिंटूजी कसं झालंय, तुम्ही दिवसभर घरी नसता. मला तरी आता त्यांच्यासोबत ऍडजस्ट करूनच राहिली म्हणा मी, आजीसोबत त्याच्यानंतर आईसोबत. त्यांचा तर काही विषय नाही, पण मला असं वाटते ना का तुम्ही बोलावं म्हणून माझ्यासोबत थोडंफार. ग तुझं समजू शकतो ग मी तुला. तिकडून आले का काहीच माझ्यासोबत बोलत नाही, काही नाही. आणि लगेचच तुम्ही झोपून राहता, बोलायलाही मिळत नाही. आणि माझ्या काही गोष्टी सांगायच्या असते तेही तुम्ही ऐकून घ्यायला राहत नाही. तरी लग्नाच्या अगोदर किती तरी बोलो, मला आता कसं तरी वाटून राहिलं तुम्ही माझ्यासोबत बोलत नाही तर. राणी, समजू शकून राहिलो मी, तुझं ऐकून नाही राहिलो, तुझ्यासोबत बोलायला वेळ नाही, तुला वेळही देऊ शकून नाही राहिलो मी. पण कसं आहे, आता हे आपण सगळं काही करत आहे धंद्याचं वाढवासाठीच करून राहिलो. आपल्याला 4 पैसे जास्त उरले पाहिजे, आपल्याही घराची प्रगती जास्त झाली पाहिजे, याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहे ग राणी. कशी तुझी आपल्यासाठी ती राहते ते नाही दिसत तुम्हाला? दिवसभर घरी आणि कुठे फिरायला नेलं नाही, काही नाही. आता जा, मी तुझ्यासोबत बोलतच नाही. पहा, मी तुझ्यासोबत म्हणजे टाइम स्पेंड करायसाठी खूप प्रयत्न करून राहिलो. कसं होऊन राहिलं, आपल्या दुकानात आताच मेन म्हणजे समरचं सीझन असते आणि लग्नाच्या म्हणजे ते किराण्याची ठोकर राहते, आपल्याला ठोक माल द्यावं लागते. तर म्हणूनच आता जाऊ नाही शकत आपण हिवाळ्यात जाऊ ना. मी समजून घेते तुम्हाला, तुम्ही का बरं नाही समजून घेत मला? नाही असं करशील तुम्ही, आता जेवतही नाही, जा. तुझी असं करू नका, माझा खाण्यावर राग काढू नका. तुम्ही पहिले जेवून घ्या आणि झोपून राहा. तू अशी नाराज राहू नको, सांगून ठेवतो आता. तू नाराज राहशील तुम्ही जेवतही नाही. बरं जेवून घ्या, मी ताट वाढून देते. चिंटूजी तुम्ही येत आहे की नाही येत आहे? अधिक किती वेळ लावता तुम्ही? ग राणी थांब थोडी, मी फोनवर बोलून राहिलो, महत्वाचा कॉल आहे माझा. ती पाहिलं का त्यांचं तेच असते, फोन 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 फोन. किती वेळचं जेवण थंड होऊन राहिलं पण काही त्यांचं फोनवर बोलणंच संपून नाही राहिलं. हो, मी तुम्हाला उद्या सकाळी कॉल करते, ठेवतो. आणि हा तुझा चिडचिडपणा अजूनही गेला नाही का? तू म्हणत होती ना आता तू शांत झाली होती ना, अशी करशील तर कसं होईन ग? तूच जर मला सपोर्ट नाही केला तर कसं होईन? आणि मग मी काय वायफळ कोणाशी बोलून राहिलो का? आणि तुझं फोनवरही बोलताना तुझं चालूच होतं. दुसरे क्लायंट असतात ना, ते त्यांच्यासमोर त्यांना असं ऐकू गेलं तर का बा तुम्हाला त्रास होते का? असं होईल ना. सोडून देऊ का सांग तू आताच? हो, काम कशाला सोडता तुम्ही? पण मला टाळू शकता ना तुम्ही. दे, माझं चुकलं म्हणून राहिलो ना, मी सगळं दुर्लक्षित करून राहिलो. मी रागवलो नाही तुझ्यावर, फक्त मी असं म्हणून राहिलो गो. 7 वाजून गेले पण अधिक राणी आली नाही किचन मध्ये. का बरं नाही आली काय माहित? रात्री वेळ गेली झाला का झोपायला? खूप वेळ झाला असेल म्हणा. चिंटू वेळानं चला काल. मी आवाज देतो तिला. ए राणी काय करून राहिली ग? ये ना ग, विहानला थोडासा नाश्ता करून दे, चिंटूसाठी नाश्ता करून दे. बापा अधिक काही सून उठायचीच आहे काय? हे पद्धत होय काय? जास्त अशी इरावती एवढ्या वेळ पण झोपत असते काय? तिला माहित नाही का आपल्या घरी सगळे लवकर कामाला जावं लागते म्हणून? अधिक झोपलं राहत असते काय? हो आई, कसं आहे, खाली वेळ झाला असेल उठाले वेळ. इतकं म्हटलं सुनीले डोक्यावर नाही घ्या. काही दिवसानं त्या डोक्यावर मेरे नाही वाटावती ना. सुनीले डोक्यावर घेऊन बसू नको. डोक्यावर मेरे वाटून दे. मी वेरे नाही वाटणार, मी खोबरं वाटणार आणि त्याच्या स्पेशल खोबरं किसाच्या वड्यावर आणि तुम्हाला खायला देणार. हुशार दाखवून राहिले. बस चुपचाप आणि कर लेकरासाठी नाश्त्याला, माझ्यासाठी करतो नाश्त्याले. जा बरं तुम्ही, करते ती बरोबर. जा तुम्ही. काही बोललं का तोंडवर पण बोलते सून. तिला काही म्हणत जाणार, नसल्यासारखेच करते बापा. काय माहित माझ्या आहे ना. तुम्हाला बोलल्या का आजी? नाही बाई, जाऊ दे, त्यांची सवय आहे, जाऊ दे, त्यांच्या बोलण्याकडे लक्षच नको देऊ. अधिक मग तुझे आजी सासू बोलून बाई भरभर करून टाक. काय त्याचं कर. अधिक विहान उठून विहानले मी चहा घे करून देतो, तेवढा उशिरा मी पाहते का. आई तुम्ही काही टेन्शन नका, मी सगळं टाइमवर सगळ्यांना करून देते. राणी, मी तुला थोडं काल जास्तच बोललो ना. सॉरी ग, सॉरी. काही नाही हो, मला का नाही तुमची जास्तच आठवण येते ना, म्हणून मी असे चिडचिड करते, नाही तर काही नाही. आणि तुम्ही काही वाईट वाटून घेऊ नका, मी तुम्हाला जराशी जास्तच बोलली. मी दुकानातही जास्त तरी तर लक्ष नाही देत, मी दुसऱ्यालाच फोन अटेंड करायला लावतो. पण आता जाऊ दे, आता झालं ते झालं. आता याच्यानंतर मी काही लक्ष देत नाही जाईन कॉलवर. असं नका करू, तुमचं आता ते काम असल्यावर तुम्हाला तर करावंच लागणार आहे. जाऊ द्या, तर बोलल्याचा राग मानून घेऊ नका तुम्ही. तर मी घरी पण थोडं मोबाईल पासून दूर राहायचा प्रयत्न करेल. मी तुला जास्तीत जास्त टाइम द्यायचा प्रयत्न करेल ग.
पण तुमची कंपनी खूप आवडते हा. ते आवडते पण काय करू आता सध्या आपल्या इथं खूप वर्क आहे त्याच्यामुळं सगळं तुला टाइम देणं मला शक्यच होऊन नाही राहिलं. जाऊ द्या तुम्ही आता चांगल्यापैकी बसा, मी चहा घे देते आणि पहिली नाश्तात देते, मग चहा घ्या आणि मोकळं होते आणि दादा वगैरे येणं देख. मी आता दादाला सांगूनच देतो का मला हप्त्यातून 2 दिवस मी लवकर जात जाईल आणि आपण फिरायला जात जाऊ रविवारला. हा मग. अच्छा ठरलं मग मग ये जा आज मग लवकर दुकानातून. हो मला दादाची परवानगी लागेल ना. विचारू का दादाला? हो विचार ना तू दादाला. राणी मी थोडं ऐकलं तुमचं दोघांचं. काय आर्ग्युमेंट करून राहिला होता तो तुझ्याशी? काही तुझ्यावर रागवला का तो? भांडला वगैरे का तो? नाही हो दादा, जरासं सुरूच राहते ना तसं, तर तुम्हालाही माहित असेल. रश्मी वहिनी ताई ज्या आहे त्यांच्यासोबत तुमचं थोडंसं होतच असेल ना. काही होत नाही, आमचा टाइम विषयच होतो जरासं. तिला मी कॉल वगैरे करत नाही ना त्याच्यासाठी होतं. तुमचाही काही दोष नाही, आमचंही त्याच्यासाठी थोडंसं झालं. काही नाही दादा, आमचंही सेम आणि तुमचंही सेमच आहे वाटते. कारण दादा मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आमच्या बायकाला काहीच नाही लागत असतं, फक्त तुम्ही असं म्हणजे बोललं पाहिजे बा असं वाटत असते. तुम्ही रश्मी ताईला फोन करत जा, किती काही काम असलं ना तरी एकदा कॉल करत जा, ते तुमची वाट पाहत राहत असेल ना. काय पाहिजे असते दुसरं? हो ग राणी, तू चांगलं सजेशन दिलं. मी आता तर पहिले कॉल करत जाईन तिला, नंतर कामाकडे लक्ष देत जाईन. तुम्हाला काही हवं होतं का? तुम्ही आले इकडे? नाही ग, असं चालू होतं. मग तुमच्या दोघांची कुरबुर कुरबुर ऐकवली. म्हटलं काही झालं का म्हणून मी विचारायला आलो. काही नाही ग, त्यालाही वेळ नाही आहे. काही नाही, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, आमच्या दोघांचं सुरूच राहतं, पहिल्यापासूनच सुरू राहत होतं. आणि तुमचंही पण होत असेल ना थोडंफार ताईसोबत. पोच देत नाही मी तिला, मनवतच राहतो तेव्हा जाऊन ते. हो ते तर आहेच म्हणा, एक गरम झालं का एक थंड व्हावाच लागते दादा, आहे ना. राणी पण तू खूप छान सगळं काही बनवतो. मी आईपाशी म्हटलं पण आज मी तुझी तुझ्या तोंडावरच करणार आहे. तू चहा पण खूप छान बनवते, कॉफी पण छान बनवते आणि तुझ्या हातचा नाश्ता तर मला खूपच आवडतो ग, रोजच आवडतो. तुला खूप वेळा सांगितलं का आमची जी राणी आहे ती खूप चांगलं सगळं काही बनवते आणि खावंच वाटते. बा तू एकदा टेस्ट करशील तर ती म्हणे आता घरी आल्यावर तर टेस्ट करणेच आहे म्हणे. आपल्या आता माझी स्तुती तुम्ही ताईलाही सांगत असता का? हो सांगावंच लागेल ना, तिलाही माहित झालं पाहिजे ना की आमच्या घरची राणी जी आहे ती खूप चांगलं सगळं काही करते म्हणून.